मार्कडवाडीतील ग्रामस्थांशी या संदर्भात बातचीत केली आहे सुनील दिवाण यांनी। बॅलेटवर मतदान घ्या, ईव्हीएमवर मतदान नको म्हणून देशात आवाज उठवलेलं हे पहिलं गाव होतं। आपल्या सोबत ग्रामस्थ आहेत सगळे। जी सुरुवात तुम्ही केली होती, काय आज रिझल्ट मिळाला? आज रिझल्ट अतिशय चांगला मिळाला, कारण आम्हाला वाटायला लागलं की या जगात आमच्या मार्कडला कोणीच नाही, पण ज्या देश पातळीवर आमची दखल घेतल्यामुळं पवार साहेब इथं आलं। काल कोळसे पाटील हायकोर्टाचे रिटायर जज आलतं, पुन्हा अतुलजी लोंढे सर आलते इथं, काँग्रेसचे प्रवक्ते। आम्ही बॅलेट पेपरवर मतदान असलं तर जिल्हा परिषद निवडणुकीला आम्ही येणारच नाही। काय करायचं या ठिकाणी? बॅलेट पेपरच हाच लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे इथून पुढच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरच व्हायला पाहिजेत। पवार साहेबांनी या गावाला ऊर्जा देण्याचं काम केलेलं आहे आणि लोकनेते आमदार उत्तमराव जानकरांनी जे हा निर्णय घेतला त्या निर्णयाला तालुक्याचा नव जिल्ह्याचा पाठिंबा आणि या मार्कड गावाचा पाठिंबा आहे। आज आमच्या मार्कडवाडी गावानं जवळ 1800 मतांपैकी माझ्या अंदाजानं 1500 मतदान हे जानकर साहेबांना केलेलं आहे, पण तरी सुद्धा तिथं 800च दाखवत आहे। या मार्कडवाडीनं असा उठाव केलाय की या देशात प्रत्येक इलेक्शनला या मार्कडवाडीचं नाव नोंदलं जाईल। शिक्का मारूनच मतदान करायचं, तसं नाही झालं तर आम्ही त्या मतदानावर बहिष्कार घालू। ठामपणे या मतावर आम्ही राहू। पुढची निवडणुका बॅलेट पेपरवर घेतली तरच आम्ही मतदान करू, अन्यथा आम्ही या सर्व प्रक्रियेवर बहिष्कार घालू। आणि त्या पद्धतीनं जो ठिणगी या मार्कडवाडीतनी पेटवलेली आहे ती आता देशभर पोचायला लागलेली आहे आणि त्यामुळेच आज पवारांनी सुरुवात केली आणि मार्कडवाडी ईव्हीएम हटाव आंदोलनाचं केंद्र बनणार एवढं नक्की। कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा, मार्कडवाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।